इंडिगोच्या सलग 5व्या दिवशी सुद्धा विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोच्या सलग 5व्या दिवशी सुद्धा उड्डाणे रद्द होत राहिल्याने देशभरातील हवाई प्रवासामध्ये मोठा व्यत्यय आलाय। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते। यामुळेच नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्यांना भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय। प्रवाशांना संधी साधू किमतीपासून वाचवण्यासाठी एमओसीएने सर्व प्रभावित मार्गांवर योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केलाय। मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना भाडे मर्यादा पाळण्याचे निर्देश जारी केले आहेत। मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की सर्व विमान कंपन्यांना आता निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे अधिकृत निर्देश जारी करण्यात आले। त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत या मर्यादा लागू राहतील असं देखील म्हटलं जातंय। त्यासोबतच या काळामध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि त्यासोबतच प्रवाशांचं मोठं नुकसान देखील झालंय। त्यामुळे मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। शनिवारी सुद्धा म्हणजे आज इंडिगोच्या शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। दरम्यान देशातील प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत। 400 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आले। त्यामुळे प्रवाशांची सुद्धा मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते।